Now I would like to call Jwari Aisha Ravish from 9th standard to deliver Marathi speech on importance of teachers. माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण, पालक वर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. मी आयशा रवीश ज्वारी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी विषयावर विचार मांडणार आहोत. शिक्षकत्व. इस्लाममध्ये शिक्षणाला आणि शिक्षकांना विशेष स्थान दिले गेले आहे. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्वतःला शिक्षक संबोधले आहे. इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, मी एक शिक्षक म्हणून पाठवला गेलो आहे. शिक्षक ज्ञान आणि तरबियतचे स्तंभ. शिक्षक केवळ माहिती देत नाहीत तर विद्यार्थ्यांची तरबियतची जबाबदारीही उचलतात. इस्लामी शिक्षण हे केवळ अकादमिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून तौहीद, अखलाक आणि अदाब या मुलांचा समावेश असतो. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी म्हटले आहे, तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे जो स्वतःहून शिकतो आणि इतरांना शिकवतात. शिक्षकांचे स्थान. इस्लामिक दृष्टिकोन. इस्लाममध्ये ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या उच्च स्थान देण्यात आले आहे. कुराणमध्ये म्हटले आहे, यरफाइल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात. अल्लाह त्या लोकांना उच्च स्थान देईल जे इमानदार आहेत आणि ज्यांना ज्ञान दिले गेले आहे. हे दाखवते शिक्षक आणि ज्ञानी लोक समाजाच्या उन्नतीसाठी अनिवार्य घटक आहे. शिक्षक समाज आणि उम्मत घडवणारे. इतिहास साक्ष आहे की महान शिक्षकांनी संपूर्ण पिढ्या घडवल्या. इमाम गझाली, इब्न खल्दून, इब्न सीना यांसारख्या विद्वानांनी शिक्षकांच्या माध्यमातून समाजाची उन्नती केली. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्यांच्या शिक्षकांनी प्रेरित केले आणि त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा पहिला आदेश इक्रा, वाचा, हा होता जो ज्ञानाच्या महत्त्वावर भर देतो. त्यामुळे शिक्षक हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रकाशस्तंभ आहे. शिक्षकांविषयीची कृतज्ञता. शिक्षकांचे आदर करणे हे आपले संस्कृती आणि धर्माचे एक महत्त्वाचे अंग आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, जो शिक्षकांसोबत सन्मानाने वागतो त्याला अल्लाह दोन्ही दुनियेचे भले देतो. निष्कर्ष. शिक्षक आपले जीवनाचे दिशादर्शक असतात. त्यांनी दिलेले धडे फक्त परीक्षांसाठी नव्हे तर संपूर्ण जीवनासाठी असतात. आज आपण सर्वजण मनापासून त्यांचा सन्मान करूया, त्यांना आदराने वागूया आणि त्यांच्याकडून घेतलेल्या ज्ञानाचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करूया. अल्लाहुम्मा झिदना इल्मा व बारिक लना फी. ओ अल्लाह, आम्हाला अधिक ज्ञान दे आणि त्यात आमच्यासाठी बरकत ठेव. वमा तौफीक इल्ला बिल्लाह. माझे यश केवळ अल्लाहच्या मदतीने आहे. जजाकल्लाहु खैरा. Please give a big round of applause for this girl. She was giving a speech in Marathi.